गणपती बाप्पा मोरया। एका आजी आजोबाच्या लग्नाला जवळजवळ 60 वर्षे झाली होती। ते दोघे एवढे समजदार होते की त्यांच्यात कधीच भांडणे झाली नाहीत। ते एकमेकांपासून कधीच काही लपवत नव्हते। पण एक गोष्ट मात्र आजींनी आजोबांपासून लपवून ठेवली होती। आजींनी माहेरून एक डब्बा आणला होता। तो डब्बा त्यांना त्यांच्या आईने भेट दिला होता, पण त्यांनी तो डब्बा आजोबांसमोर कधीच उघडला नाही आणि आजोबांना सुद्धा तो कधीच उघडून दिला नाही। एकदा आजोबांनी तो डब्बा उघडून बघण्याचा प्रयत्न केला तर आजींनी तो डब्बा आजोबांकडून ओढून घेतला। आजोबांनी बऱ्याच वेळा विचारले, या डब्यात काय आहे? तर आजीने हसून उत्तर टाळले आणि म्हणाल्या, माझी खूप मोठी गंमत यात आहे, वेळ आली की सांगेल। आजी डब्यात काय आहे हे सांगत नसल्यामुळे आजोबांनी सुद्धा विचारणे सोडून दिले। एके दिवशी आजोबा हे खूपच आजारी पडले। ते जगतील की नाही अशी परिस्थिती निर्माण झाली। तेव्हा बेडवर पडल्या पडल्या आजोबांच्या मनात आलं की डब्याबद्दल बायकोला विचारावं। मग आजोबा त्यांच्या बायकोला म्हणजेच आजीला म्हणाले, अगं आता माझी पार जायची वेळ झाली आहे। आता तरी सांग, त्या डब्यात तू माझ्यापासून काय लपवून ठेवलं आहेस? आजी जरा कानकून करतच म्हणाल्या, अहो असं काय अभद्र बोलताय? तुम्ही अजून 100 वर्षे जगणार आहात। तुम्ही बरे झाला की दाखवते। पण आजोबांनी जास्तच हट्ट केल्यामुळे आजी तो डब्बा उघडून दाखवायला तयार झाल्या। आजोबा हे कसेबसे बेडवर उठून बसले। आजी तो डब्बा घेऊन आल्या आणि त्यांनी तो डब्बा आजोबांना दिला। आजोबांनी थरथरत्या हातांनी डब्याचे झाकण काढले तर त्यात हाताने विणलेले 3 रुमाल आणि 1 लाख रुपये निघाले। आजोबांनी त्यांच्या बायकोला म्हणजेच आजीला विचारले, हे काय आहे सर्व? तेव्हा आजी म्हणाल्या, लग्न झाल्यावर जेव्हा मी पहिल्यांदा माहेरी गेले होते तेव्हा आईने हा डब्बा मला भेट दिला होता आणि म्हणाली होती की सासरी कधीच कोणाशी भांडू नकोस। जर तुला राग आला तर आपल्या हाताने रुमाल विणून या डब्यात ठेव। आजोबांच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू आले। आपल्या बायकोला या 60 वर्षात फक्त 3दाच राग आला याचा त्यांना खूपच अभिमान वाटला। मग ते आपल्या बायकोला म्हणाले, अगं मी खूपच भाग्यवान आहे की तुझ्यासारखी पत्नी मला मिळाली। बरं हे सांग, तुझ्याजवळ एवढे पैसे आले कुठून? मी तर तुला एवढे पैसे कधीच दिले नाहीत। आजी ह्या अत्यंत निरागसपणे म्हणाल्या, हे पैसे का? हे तर मी ते विणलेले रुमाल विकून जमा केले आहेत। हे ऐकून आजोबा मात्र शॉक झाले। तर फ्रेंड्स, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि फोटोग्राफी इज माय पॅशन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।